नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये. आज मी गुळांबा बनवणार होते आणि त्याचाच व्हिडिओ मी शूट करत होते. पण कैरी कापल्यानंतर लक्षात आले की कैरी आतून पिवळी आहे, म्हणजेच कैरी पिकायला सुरुवात झाली होती. आणि अशा कैऱ्या गुळांब्यासाठी वापरत नाही, त्यामुळे गुळांबा फार दिवस टिकत नाही. म्हणून मग आता ही दुसरी रेसिपी याच कैऱ्यांपासून मी बनवत आहे. ती पण अगदी साधी सोपी आहे. येथे मी कलमी कैऱ्या घेतलेल्या आहेत. या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायच्या आहेत. तिन्ही पण कैऱ्या येथे मी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत. आता या कैरीचे देठाकडचा भाग आपण कापून घेणार आहोत आणि कैरीचे सालं काढून घेणार आहोत. पाहू शकता, कैरी आतून पिवळी झालेली आहे, म्हणजेच ही कैरी आता पिकायला सुरुवात झालेली आहे. गुळांबा बनवण्यासाठी अगदी कच्ची कैरी वापरली जाते. थोडी जरी पिकलेली कैरी वापरली तर तो गुळांबा वर्षभर टिकत नाही, त्याला बुरशी येते. म्हणून आता मी याची दुसरी एक रेसिपी करून पाहणार आहे. 2 कैऱ्यांची येथे मी वरचे साल काढून घेत आहे. ही कैरी साधारण 20% एवढी पिकलेली आहे. यापेक्षा जरी जास्त कैरी पिकलेली असेल तरीसुद्धा आपण ही रेसिपी बनवू शकतो. आता या कैरीचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण तुकडे करून घेऊ शकतो. फक्त तुकडे जास्त जाड ठेवायचे नाहीत, कारण मग त्यामुळे सुकण्यासाठी जास्त वेळ लागेल. येथे मी मला जमेल तसे कैरीचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि तुमच्या बाबतीत जर असे झाले की अचानक कैऱ्या आतून पिकलेल्या निघाल्या तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता. दोन्ही कैऱ्या मी अशा प्रकारे कापून घेतल्या आहेत. आता एका नॉनस्टिक कढईमध्ये कापून घेतलेल्या कैऱ्या मी घालून घेतल्या आहेत. बारीक गॅस ठेवून या कैऱ्या आपल्याला थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत. यामध्ये मी थोडेसे तूप घातले आहे. तुपामुळे कैरी कढईला चिकटणार नाही. आता साधारण 5-7 मिनिटे ह्या कैरीच्या फोडी आपण शिजवून घेणार आहोत.
कैरीच्या फोडी आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाहीत, फक्त त्या मऊ पडतील एवढ्या शिजवायच्या आहेत. आता आपण यामध्ये फोडून घेतलेला गूळ घालणार आहोत. 2-3 टेबलस्पून गूळ यासाठी खूप होतो. येथे मी फक्त 2-3 चमचे गूळ घालून घेतला आहे. आता गूळ व्यवस्थित मिक्स होईल आणि विरघळेल अशा प्रकारे हलवत राहायचे आहे. पाहू शकता गूळ विरघळलेला आहे आणि गुळाचा पाकसुद्धा झालेला आहे. आता पूर्ण गुळाचा पाक सुकेपर्यंत किंवा घट्ट होईपर्यंत या फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. पाहू शकता गुळाचा पाक पूर्णपणे सुकलेला आहे. आता या फोडी आपल्याला एका ताटामध्ये वेगवेगळ्या करून पसरवून ठेवायच्या आहेत. कडकडीत उन्हामध्ये या फोडी 3 दिवस आपल्याला वाळवायच्या आहेत. दिवसभर कडकडीत उन्हात आणि संध्याकाळी किंवा रात्री आपण फॅनखाली सुकवू शकतो. अशा प्रकारे 3 दिवस उन्हामध्ये या फोडी आपण सुकवून घेतल्या आहेत. चवीला ही रेसिपी खूप छान होते. नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आवळा कँडीप्रमाणेच ही रेसिपी मँगो कँडीसारखी चवीला लागते. 3 दिवस कडकडीत उन्हात सुकवल्यानंतर पाहू शकता हाताला अजिबात चिकटत नाही आहे आणि व्यवस्थित सुकलेले आहेत. यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये आपण या फोडी स्टोअर करून ठेवू शकतो.